नमस्कार, माझ्या लाडक्या रसिक श्रोत्यांनो आणि माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो. जय श्रीराम. मी पुन्हा एकदा एका अत्यंत पवित्र, मंगलमय आणि मनाला भुरळ घालणाऱ्या कथेसोबत तुमच्या भेटीला आले आहे. मंडळी, कसं असतं ना, कलियुगात माणसाला हजारो चिंता असतात. पैशाची चिंता, मुलांची चिंता, आजारपणाची चिंता. पण या सगळ्या चिंतांवर, या सगळ्या दुःखांवर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे राम नाम. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती केवळ एक सामान्य गोष्ट नाही. ती साक्षात जीवनाचा उद्धार करणारा एक संजीवनी महामंत्र आहे. आज आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्माची, रामनवमीची महाकथा ऐकणार आहोत. सुरुवातीलाच मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. ती अगदी तुमच्या हृदयावर कोरून ठेवा. जो कोणी आजची ही प्रभू श्रीरामांच्या जन्माची महाकथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी एकाग्र चित्ताने आणि भक्तिभावाने ऐकेल, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे साक्षात प्रभू श्रीराम दूर करतील. त्याच्या घरावर, त्याच्या कुटुंबावर आणि मुलाबाळांवर रामाची आणि माते सीतेची अखंड कृपा राहील. त्याचे अडलेले सर्व मार्ग मोकळे होतील. हे माझे तुम्हाला ठाम वचन आहे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, ही कथा मध्येच सोडून जाऊ नका. हा अमूल्य ठेवा, पूर्ण ऐका. स्वतःचे काही क्षण देवासाठी द्या आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा. चला तर मग, डोळे अलगद मिटून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. मनातील सर्व विचार, घरातील कामे, ऑफिसचे टेन्शन सगळं काही बाजूला ठेवा. आजूबाजूला काय चाललंय ते विसरा आणि माझ्या शब्दांसोबत थेट त्रेतायुगातील त्या सुवर्णमयी अयोध्येत प्रवेश करा. मंडळी, काळ होता त्रेतायुगाचा. शरयू नदीच्या तीरावर वसलेली अयोध्येची ती महान आणि वैभवशाली नगरी. काय सांगू तुम्हाला त्या अयोध्येचे सौंदर्य. शब्दात वर्णन करणे कठीण आहे. नुसती कल्पना करा. उंचच उंच महाल, ज्यांचे कळस साक्षात सोन्या चांदीने आणि हिऱ्या मोत्यांनी मढवलेले होते. सूर्याच्या किरणांनी ते कळस असे लखलखायचे की डोळे दिपून जायचे. गल्लोगल्ली लागलेली सुगंधी फुलांची आणि फळांची झाडे आणि त्यातून वाहणारा तो शीतल सुगंधित वारा. रस्त्यांवर कुठेही घाण नव्हती. प्रत्येक घरासमोर दररोज सुंदर रांगोळ्या काढलेल्या असायच्या. गुढ्या उभारलेल्या असायच्या. तिथले लोक एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागायचे. कोणाच्याही मनात एकमेकांबद्दल मत्सर नव्हता, द्वेष नव्हता. अयोध्येत एवढी शांतता होती की जंगलातील गाय आणि वाघ एकाच घाटावर पाणी प्यायला यायचे, पण वाघ कधीच गायीवर हल्ला करत नसे. असा तो रामराज्याचा अद्भुत काळ होता. तिथल्या प्रजेला कसलेही दुःख नव्हते. ना कोणाला गरिबीची चिंता होती, ना कसला आजार होता. अकाल मृत्यू कोणालाही येत नव्हता. मुले आई-वडिलांची सेवा करत होती आणि पत्नी आपल्या पतीची सावली बनून राहत होती. या अयोध्येचे राजे होते सूर्यवंशी चक्रवर्ती सम्राट महाराज दशरथ. नाव जसं मोठं तशी त्यांची कीर्तीही महान. इक्ष्वाकू, दिलीप, रघु अशा महान राजांच्या वंशात त्यांचा जन्म झाला होता. साक्षात सूर्यासारखे तेजस्वी आणि चंद्रासारखे शीतल असे ते राजे होते. दशरथ महाराज म्हणजे साक्षात धर्माचे मूर्तिमंत रूप. त्यांच्या केवळ नावानेच शत्रूंच्या छातीत धरकी भरायची. त्यांच्या राज्याला कोणाचीही दृष्ट लागणे शक्य नव्हते. त्यांनी अनेक युद्धे जिंकली होती. साक्षात देवराज इंद्रसुद्धा संकटाच्या वेळी महाराज दशरथांची मदत मागायचे. महाराजांना 3 राण्या होत्या, माता कौसल्या, माता कैकेयी आणि माता सुमित्रा. तिन्ही राण्या म्हणजे साक्षात देवीचीच रूपे होती. त्यांचे सौंदर्य आणि त्यांचे सद्गुण अवर्णनीय होते. कौसल्या माता अत्यंत शांत, सात्विक आणि धर्मपरायण होत्या. त्या अयोध्येच्या पट्टराणी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण मातृत्वाची ओढ आणि ईश्वरी तेज होते. त्या सतत देवाच्या नामस्मरणात आणि दानात मग्न असायच्या.
गरिबांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. कैकई माता अतिशय शूर, सुंदर आणि महाराजांची सर्वात लाडकी राणी होती. ती युद्धकलेतही पारंगत होती. तुम्हाला माहीत असेलच, एका युद्धात कैकई मातेने स्वतः रथाचे सारथ्य करून महाराज दशरथांचे प्राण वाचवले होते. तर सुमित्रा माता अतिशय समजूतदार, शांत आणि सर्वांना जोडून ठेवणारी प्रेमळ राणी होती. या तिन्ही राण्यांमध्ये सख्ख्या बहिणींसारखे प्रेम होते. आजकालच्या मालिकांमध्ये जशा सासूसुना आणि जावा पैशावरून आणि दागिन्यांवरून भांडतात, तसा कोणताही प्रकार अयोध्येच्या राजवाड्यात नव्हता. तिघी एकमेकींचा प्रचंड आदर करायच्या. मंडळी, वरवर पाहता अयोध्येत सर्व काही होतं. अमाप संपत्ती, विशाल सैन्य, आज्ञाधारक प्रजा आणि सुखी संसार. पण तरीही महाराज दशरथांच्या मनात एक प्रचंड मोठी पोकळी होती. एक अनामिक दुःख त्यांना रात्रंदिवस सतावत होतं. राजवाडा सोन्याचा होता. तो हिऱ्या मोत्यांनी लखलखत होता. पण तो राजवाडा, ज्याच्या बोबड्या बोलांनी, रडण्याने आणि हसण्याने गुंजून उठायला हवा, तो पाळणा मात्र अद्याप रिकामाच होता. होय श्रोते हो, महाराज दशरथांना अद्याप पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. महाराजांचे वय वाढत चालले होते. वार्धक्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली होती. माझ्या पश्चात या रघुकुलाचा वंश कोण चालवणार? या अयोध्येच्या महान सिंहासनावर कोण बसणार? प्रजेचे रक्षण कोण करणार? माझ्या मृत्यूनंतर मला अग्नी कोण देणार? हाच विचार महाराजांना आतल्या आत पोखरत होता. रात्री झोपताना जेव्हा ते महालाच्या खिडकीतून बाहेर पाहायचे, तेव्हा त्यांना अयोध्येचे विशाल साम्राज्य दिसायचे. पण त्या साम्राज्याला वारसदार नाही, ही जाणीव त्यांच्या काळजावर रोज एक नवीन घाव घालायची. आजकालच्या काळात बघा, आपल्याला थोडं काही कमी मिळालं किंवा एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली की आपण लगेच देवावर रुसतो, तक्रारी करतो. देवानं मला हे दिलं नाही, शेजाराला गाडी दिली, मला सायकलच दिली, म्हणून रडत बसतो. पण महाराज दशरथांनी कधीही देवाकडे तक्रार केली नाही. ते आतून रडत होते. त्यांचे काळीज तुटत होते. पण प्रजेसमोर मात्र ते नेहमी हसतमुख राहत होते. प्रजेला त्यांनी कधीही पोरके वाटू दिले नाही. ते अयोध्येच्या प्रजेलाच आपली मुलं मानत असत. पण एका पित्याचे हृदय ते लपवू शकत नव्हते. एक दिवस महाराज नेहमीप्रमाणे स्नान करून आपल्या महालातील मोठ्या आरशासमोर उभे होते. त्यांनी स्वतःच्या डोक्यावरचा तो रत्नजडित मुकुट अलगद खाली ठेवला. आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना अचानक त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या कानाजवळचे केस आता पूर्णपणे पांढरे झाले आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत. म्हातारपण दार ठोठावत होतं. त्या क्षणी मात्र महाराजांच्या संयमाचा आणि डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. एक चक्रवर्ती सम्राट एका सामान्य माणसासारखा ढसाढसा रडू लागला. त्यांचा कंठ दाटून आला. त्याच पावली महाराज राजवाड्यातून बाहेर पडले आणि आपले कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांच्या आश्रमात गेले. आश्रमात जाताच ते काहीही न बोलता थेट गुरुदेवांच्या चरणांवर कोसळले. गुरु वसिष्ठांनी त्यांना अत्यंत प्रेमाने उठवले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि विचारले, राजन, काय झाले? तुमच्यासारख्या शूर आणि धीरोदात्त राजाच्या डोळ्यात हे अश्रू का? अयोध्येवर काही संकट आले आहे का? शत्रूने हल्ला केला आहे का? महाराज दशरथ हुंदके देत हात जोडून म्हणाले, गुरुदेव, अयोध्येवर कोणतेही संकट नाही, पण माझ्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माझ्याकडे काय नाहीये, सगळं काही आहे, पण एक बाबा ही हाक ऐकण्यासाठी माझे कान तरसले आहेत. माझ्या अंगणात खेळायला एक बाळ नाही. मी जेव्हा प्रजेच्या लहान मुलांना रस्त्यावर खेळताना पाहतो, तेव्हा मला माझा रिकामा राजवाडा आठवतो. माझ्या या रिकाम्या हातांना आता हे अयोध्येचे राज्य नकोसे वाटू लागले आहे. गुरुदेव, काहीतरी उपाय सांगा. या रघुकुलाचा वंश असाच संपून जाईल का? गुरुदेव वसिष्ठ हे त्रिकालज्ञानी होते. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं काही दिसत होतं.
त्यांनी काही क्षण आपले डोळे मिटले आणि ध्यानात पाहिले. त्यांना भविष्यातील एका अत्यंत मंगलमय घटनेची चाहूल लागली. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर आणि शांत हास्य उमटले. त्यांनी महाराज दशरथांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय आश्वासक स्वरात ते म्हणाले, राजन, धीर धरा, खचून जाऊ नका. तुमच्या भाग्यात पुत्रसुख नक्की आहे आणि एक नाही तर चक्क 4 अत्यंत तेजस्वी, पराक्रमी आणि साक्षात ईश्वरी अंश असलेले पुत्र तुम्हाला प्राप्त होतील. हे शब्द ऐकताच महाराज दशरथांना आभाळ ठेंगणे झाले. त्यांच्या कानांवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. साक्षात गुरुदेवांच्या मुखातून हे शब्द ऐकून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी गुरुदेवांचे चरण घट्ट धरून ठेवले. गुरु वसिष्ठ पुढे म्हणाले, पण राजन, हे महान पुत्र प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत कठीण आणि मोठा यज्ञ करावा लागेल. त्या यज्ञाचे नाव आहे पुत्र कामेष्टी यज्ञ. हा यज्ञ सामान्य यज्ञ नाही. हा यज्ञ करण्यासाठी आपल्याला शृंगी ऋषींना आमंत्रित करावे लागेल. ते अत्यंत महान आणि निष्काम तपस्वी आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा यज्ञ पार पडेल. दशरथांनी आपले मंत्री सुमंत यांना बोलावले आणि लागलीच आज्ञा दिली. अयोध्येत यज्ञाची भव्य आणि अभूतपूर्व अशी तयारी सुरू झाली. सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागली. मोठमोठे आकाशाला भिडणारे मंडप उभारले गेले. देशोदेशीच्या सर्व महान राजांना, ऋषीमुनींना निमंत्रणं पाठवली गेली. अयोध्येची प्रजा या बातमीने आनंदात बुडून गेली होती. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. प्रत्येकाला वाटत होते की आता लवकरच आपल्या राजाला वारस मिळणार. आता इथे पृथ्वीवर अयोध्येत हे सगळं आनंदाचं आणि यज्ञाचं वातावरण चाललं होतं. पण तिकडे स्वर्गात आणि पाताळात वेगळीच खळबळ माजली होती. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की साक्षात भगवान विष्णूंना वैकुंठ सोडून पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घेण्याची गरज का पडली? देव तर सगळीकडे आहे, मग माणसाचा जन्म का? तर त्याचं सर्वात मोठं कारण होतं लंकेचा राजा दशानन रावण. रावण हा अत्यंत विद्वान होता. तो 4 वेदांचा आणि 6 शास्त्रांचा जाणकार होता. शिवभक्त होता. पण त्याहूनही अधिक तो गर्विष्ठ आणि क्रूर होता. त्याने अनेक वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवानं प्रसन्न केले होते. ब्रह्मदेवांकडून त्याने असे वरदान मागून घेतले होते की मला देव, दानव, गंधर्व, यक्ष किंवा कोणत्याही प्राण्याकडून मृत्यू येऊ नये. केवळ मानव आणि वानर यांना त्याने अत्यंत तुच्छ समजून त्यांच्याकडून मरण नको असे वरदान मागितले नव्हते. त्याला वाटले की एक साधा माणूस आणि जंगलात राहणारा वानर माझे काय वाकडे करणार. त्या अमरत्वाच्या वरदानाच्या मग्रुरीमध्ये रावणाने 3ही लोकात अक्षरशः हाहाकार माजवला होता. तो स्वतःला देव समजू लागला होता. त्याने नवग्रहांना आपल्या पलंगाच्या पायाशी बांधून ठेवले होते. तो ऋषीमुनींना त्रास देत असे. त्यांचे यज्ञ मोडत असे. यज्ञ कुंडात रक्त आणि हाडे टाकत असे. त्याच्या राक्षसांनी पृथ्वीवर पाप, अधर्म आणि अत्याचाराचा अक्षरशः नंगानाच सुरू केला होता. सज्जन आणि धार्मिक लोकांना जगणे कठीण झाले होते. पृथ्वी माता या पापाच्या आणि अधर्माच्या ओझ्याने रडत होती. तिला हा भार सहन होत नव्हता. पर्वतांचे ओझे तिला जड वाटत नव्हते, पण पाप्यांचे ओझे तिला सहन होत नव्हते. शेवटी त्रस्त होऊन ती गायीचे रूप घेऊन रडत रडत सर्व देवांसोबत ब्रह्मदेवांकडे गेली. ब्रह्मदेव म्हणाले, हे भूमाते, हे देवगण, माझ्या हातात काही नाही. मीच त्याला वरदान दिले आहे. आपण सर्वजण आता साक्षात भगवान श्री हरी विष्णूंकडे जाऊया. तेच आपल्याला या संकटातून मार्ग दाखवतील. सर्व देवगण, ब्रह्मदेव, साक्षात भगवान शिव आणि पृथ्वी माता क्षीरसागरात पोहोचले. तिथे शेषनागाच्या विशाल शय्येवर साक्षात भगवान श्रीहरी विष्णू अत्यंत शांतपणे आणि योगनिद्रेत विसावले होते. माता लक्ष्मी अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने त्यांचे चरण दाबत होती.
देवांनी आणि पृथ्वी मातेने मोठ्याने विष्णूंची स्तुती केली आणि करुणा भाकली. हे प्रभू, हे दीनानाथा, हे तरुणासागरा, आम्हाला वाचवा. रावणाच्या अत्याचाराने आम्ही सर्व त्रस्त झालो आहोत. स्वर्गलोक असुरक्षित झाला आहे आणि पृथ्वीचा अंत जवळ आला आहे. आता तुम्हीच आमचा एकमेव आधार आहात. भगवान विष्णूंनी आपले कमळासारखे सुंदर आणि विशाल डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत लोभस, शांत आणि आश्वासक हास्य होते. आपल्या सुमधुर, गंभीर आणि मेघगर्जनेसारख्या आवाजात प्रभू म्हणाले, हे देवगण, घाबरू नका. पृथ्वी माते, तू शांत हो, तुझे अश्रू पुसून टाक. रावणाच्या नाशाची आणि पापाच्या अंताची वेळ आता जवळ आली आहे. मी धर्माची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा पृथ्वीवर जाणार आहे. अयोध्येचे पुण्यवान महाराज दशरथ सध्या माझ्या प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करत आहेत. ते पूर्वजन्मी कश्यप ऋषी होते आणि कौसल्या माता अदिती होती. त्यांनी त्यावेळी माझी खूप भक्ती केली होती आणि मी त्यांना वरदान दिले होते की मी त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेईल. मी लवकरच महाराज दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी माझा अंश घेऊन मनुष्य रूपात जन्म घेणार आहे. मी रावण वधाची आणि धर्माच्या रक्षणाची सर्व व्यवस्था करेल. तुम्ही निश्चिंत रहा. हे ऐकून सर्व देवांना आणि पृथ्वी मातेला मोठा आनंद झाला. त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी मोठ्याने प्रभूंचा जय जयकार केला. नारायण नारायण असा गजर क्षीरसागरात दुमदुमला. आता आपण पुन्हा आपल्या अयोध्येत वळूया. तिकडे शृंगी ऋषींच्या नेतृत्वाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ अगदी पूर्णत्वास आला होता. यज्ञकुंडातून आकाशाला भिडणाऱ्या अत्यंत पवित्र आणि प्रखर ज्वाला उठत होत्या. हजारो ब्राह्मणांच्या मंत्रांच्या घोषाने संपूर्ण आसमंत पवित्र आणि चैतन्यमय झाला होता. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. अचानक सर्वांचे डोळे दिपून जातील असा एक प्रखर आणि दिव्य प्रकाश त्या यज्ञकुंडातून बाहेर आला. जणू काही साक्षात सूर्यच यज्ञकुंडात उतरला आहे. आणि त्या प्रकाशातून साक्षात अग्निदेव एक सोन्याचे रत्नजडित पात्र घेऊन यज्ञातून प्रकट झाले. अग्निदेवाच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी ते सोन्याचे पात्र अत्यंत आदराने महाराज दशरथांच्या हातात दिले. अग्निदेव मेघगर्जनेसारख्या आवाजात म्हणाले, राजन, हे दिव्य पात्र घे. यात ईश्वरी आणि दिव्य पायस खीर आहे. हा साक्षात देवांचा प्रसाद आहे. हे पायस तू तुझ्या तिन्ही राण्यांना प्रसाद म्हणून दे. या प्रसादाच्या सेवनाने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुझ्या घरी साक्षात ईश्वराचा वास असेल आणि अयोध्येचे भाग्य उजळून निघेल. असे सांगून अग्निदेव सर्वांसमोर अंतर्धान पावले. दशरथांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांचे हात थरथरत होते. त्यांनी ती सोन्याची वाटी अत्यंत भक्तिभावाने आपल्या डोक्याला आणि डोळ्यांना लावली. ते थेट धावतच राजवाड्यात राण्यांच्या महालात आले. त्यांनी तिन्ही राण्यांना एकत्र बोलावले. माता कौसल्या, माता कैकई आणि माता सुमित्रा अत्यंत उत्सुकतेने महाराजांसमोर येऊन उभ्या राहिल्या. महाराजांनी अत्यंत प्रेमाने त्या खिरीचे 2 समान भाग केले. पहिला अर्धा भाग त्यांनी आपली सर्वात मोठी आणि धर्मपरायण राणी माता कौसल्या यांच्या हातावर ठेवला. उरलेल्या अर्ध्या भागाचे महाराजांनी पुन्हा 2 समान भाग केले. त्यातील एक भाग त्यांनी आपली अत्यंत लाडकी आणि रूपवान राणी माता कैकईला दिला. आता जी थोडीशी खीर वातीत उरली होती ती त्यांनी आपली तिसरी राणी माता सुमित्रा यांच्या हातात दिली. पण इथे एक खूप मोठी आणि सुंदर गंमत झाली मंडळी. लक्ष देऊन ऐका. माता कौसल्याने पाहिले की सुमित्रेला खूप कमी खीर मिळाली आहे. तिच्या मातृत्वाने उसळी घेतली. तिने क्षणाचाही विचार न करता आपल्या वाट्यातला थोडा भाग काढून सुमित्रेच्या हातात ठेवला. तिकडे माता कैकईलाही असेच वाटले. तिलाही सुमित्रेबद्दल खूप प्रेम होते.
तिनेही आपल्या वाट्यातील थोडा प्रसाद अत्यंत प्रेमाने सुमित्रेच्या हातात ठेवला. मंडळी, बघा हा राण्यांमधला निखळ प्रेमभाव. आजकालच्या जगात संपत्तीवरून, वाटणीवरून घराघरात भावंडांची आणि जावांची भांडणे होतात. पण इथे साक्षात पुत्राची प्राप्ती देणारा प्रसाद राण्या एकमेकींना वाटत होत्या. किती तो निखळ जिव्हाळा! हाच तर रामराज्याचा पाया होता. आणि म्हणूनच श्रोतेहो, पुढे जाऊन सुमित्रेला 2 जुळे पुत्र झाले, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. तिन्ही राण्यांनी अत्यंत भक्तिभावानं देवाचे स्मरण करून तो दिव्य प्रसाद ग्रहण केला. आणि पाहता पाहता काही काळातच अत्यंत मंगलमय अशा मुहूर्तावर तिन्ही राण्यांनी गर्भधारण केला. अयोध्येत ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रजेच्या आनंदाला सीमा उरली नाही. सर्वत्र आनंदी आनंद झाला. लोक एकमेकांना पेढे वाटू लागले. जसजसे महिने पुढे जाऊ लागले तसतसे तिन्ही राण्यांचे दोहळे पुरवण्याची वेळ आली. मंडळी, गर्भात वाढणाऱ्या बाळाचे जसे गुण असतात तशीच इच्छा आईला दोहळे म्हणून होत असते. माता कौसल्याच्या गर्भात साक्षात प्रभू श्रीराम होते. त्यामुळे तिला सतत देवाची पूजा करावी, गरिबांना अन्नदान करावे, ऋषीमुनींची प्रवचने ऐकावीत असे वाटायचे. माता कैकेयीच्या गर्भात भरत होते. त्यामुळे तिला सतत दानधर्म करावा, लोकांना मदत करावी असे वाटायचे. आणि माता सुमित्रेच्या गर्भात लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते, जे साक्षात शेषाचे अवतार होते. त्यामुळे सुमित्रेला सतत कौसल्या आणि कैकेयीची सेवा करावीशी वाटायची. त्यांच्या पायाशी बसावेसे वाटायचे. बघा, किती सुंदर आहे हा विचार. जसजसे दिवस पूर्ण होऊ लागले तसतसे तिन्ही राण्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण ईश्वरी तेज झळकू लागले. ते तेज इतके प्रखर आणि लखलखीत होते की राजवाड्यातील दासींना त्यांच्याकडे थेट नजर वर करून पाहताही येत नव्हते. साक्षात जगन्नियंता, त्रैलोक्याचा स्वामी त्यांच्या गर्भात मनुष्य रूपात वाढत होता. मंडळी, प्रभू जेव्हा पृथ्वीवर यायचे असतात तेव्हा केवळ मानवच नाही तर साक्षात निसर्गही आतुर झालेला असतो. निसर्गातही मोठे बदल घडतात. अयोध्येतील झाडांना अवेळीच अत्यंत सुंदर फुले आणि गोड फळे येऊ लागली. शरयू नदीचे पाणी, जे एरवी सामान्य होते, ते साक्षात स्फटिकासारखे नितळ, स्वच्छ आणि गोड झाले. पक्षी दिवसभर झाडांवर बसून अत्यंत गोड आवाजात गाणी गाऊ लागले. गायी भरपूर आणि अमृतसमान दूध देऊ लागल्या. राजवाड्यात आणि संपूर्ण अयोध्येत सर्वत्र एक पवित्र, शांत आणि मंगलमय स्पंदन जाणवत होते. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील राग, द्वेष नष्ट झाला होता. आणि अखेर तो बहुप्रतीक्षित सुवर्ण क्षण जवळ आला. महिना होता चैत्र, ऋतू होता वसंत. हा ऋतू तसाही सर्वांचा लाडका असतो. चहूबाजूंनी फुलांचा सुवासिक सुगंध दरवळत होता. चैत्र शुद्ध नवमीची ती अत्यंत पवित्र तिथी. दिवस ना जास्त गरम होता ना जास्त थंड. हवा अगदी आल्हाददायक होती. दुपारची बरोबर 12ची वेळ झाली होती. आकाशात सूर्यदेव आपल्या पूर्ण तेजाने तळपत होते. आज त्यांच्याच वंशात साक्षात भगवान जन्म घेणार होते. याचा सूर्यदेवाला प्रचंड अभिमान होता. त्यांनी आपला ताप कमी केला होता आणि शीतल प्रकाश पृथ्वीवर पसरवला होता. पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क लग्न जुळून आले होते. ग्रहांची अतिशय अनुकूल, उच्च आणि शुभ अशी स्थिती आकाशात तयार झाली होती. 5 ग्रह त्यांच्या उच्च राशीत होते. माता कौसल्याच्या महालात अचानक एक मंद, सुगंधी आणि शीतल वाऱ्याची झुळूक आली. जणू काही साक्षात पवनदेवाने महालात प्रवेश केला होता. महालातील सर्व दासींना अचानक एक सुखद गुंगी आली आणि त्या गाढ झोपी गेल्या. आणि माता कौसल्याच्या समोर एक अत्यंत लखलखीत, सूर्यासारखा प्रखर प्रकाश पसरला. त्या प्रकाशाने माता कौसल्याचे डोळे दिपून गेले. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा त्या प्रकाशात माता कौसल्याने जे पाहिले त्यावर तिचा विश्वासच बसेना. साक्षात भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या मूळ चतुर्भुज
4 हातांच्या रूपात तिच्या समोर उभे होते. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले, डोक्यावर हिऱ्या मोत्यांचा आणि रत्नजडित असा भव्य मुकुट, गळ्यात सुगंधित वैजयंतीमाला, पायात पैंजण आणि चेहऱ्यावर कोटी कोटी सूर्यांचे आणि चंद्रांचे एकत्रित तेज. माता कौसल्या हे दिव्य रूप पाहून भारावून गेली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने साष्टांग नमस्कार घालत प्रभूंच्या चरणांवर डोके ठेवले. प्रभू अत्यंत गोड हसून म्हणाले, माते, उठ. तू पूर्वजन्मी माझी खूप कठोर भक्ती केली होतीस. तू आणि कश्यप ऋषींनी मला पुत्ररूपात मागितले होते. तुझ्या भक्तीला फळ देण्यासाठी आणि माझा शब्द पाळण्यासाठी मी आज तुझा पुत्र म्हणून आलो आहे. कौसल्या माता हात जोडून सद्गदित आवाजात म्हणाली, हे देवाधिदेवा, हे त्रैलोक्याच्या नाथा, तुझे हे रूप अत्यंत विलोभनीय आणि दर्शन मात्रे पाप नष्ट करणारे आहे. पण प्रभू, मला साक्षात देव माझा पुत्र म्हणून नकोय. प्रभू हसले आणि त्यांनी विचारले, का माते, तुला काय हवे आहे? सर्व जग मला पाहण्यासाठी तपश्चर्या करते आणि तू म्हणतेस मला देव नको? कौसल्या माता म्हणाली, देवा, मला तर माझ्या कुशीत खेळणारा, रांगणारा, मला स्वतःच्या बोबड्या बोलांनी आई म्हणून हाक मारणारा, माझ्या अंगावर बागडणारा एक इवलासा बाळ हवा आहे, जो रागवल्यावर मी त्याला मनवू शकेन आणि त्याने हट्ट केल्यावर मी तो पुरवू शकेन. मला देवाचे ऐश्वर्य नकोय, मला मातृत्वाचे सुख हवे आहे. कृपया हे तुझे विशाल, ईश्वरी आणि चतुर्भुज रूप लपव आणि एका सामान्य आणि गोड बालकाचे रूप धारण कर. भक्ताची आणि त्यातही एका आईची इच्छा प्रभू कशी मोडणार? प्रभू विष्णूंनी हसून मान डोलावली आणि पाहता पाहता त्या क्षणी तो लखलखीत प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला. आणि अत्यंत शांत असलेल्या त्या महालात अचानक एका लहानग्या गोजीरवाण्या बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. उव्वा, उव्वा, उव्वा. प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. साक्षात परब्रह्म, ज्याला वेदही पूर्णपणे जाणू शकत नाहीत, तो त्रैलोक्याचा स्वामी एका छोट्याशा आणि अत्यंत सुंदर बालकाच्या रूपात माता कौसल्येच्या कुशीत विसावला. तो बाळाचा चेहरा, ओहो, काय वर्णन करू मी त्या रूपाचे. श्रावणातील ढगांसारखा अत्यंत मोहक सावळा रंग, कमळाच्या पाकळीसारखे टपोरे आणि सुंदर डोळे, गुलाबाच्या कळीसारखे लाल भडक ओठ, मऊ आणि कुरळे केस आणि चेहऱ्यावर एक निरागस देवाघरची शांतता. बाळाला पाहताच कौसल्येने त्याला घट्ट छातीशी कवटाळले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच झोपलेल्या दासी खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी बाळाला पाहिले आणि त्यांच्या आनंदाला उधाण आले. त्यांना काय करावे हे सुचेना. एक मुख्य दासी धावत धावत पदर सावरत महाराज दशरथांच्या दरबारात गेली. तिने आनंदाने ओरडून सांगितले, महाराज, महाराज, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. अयोध्येचे भाग्य उजळले. माता कौसल्येने एका अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि सावळ्या पुत्राला जन्म दिला आहे. हे शब्द महाराज दशरथांच्या कानावर पडले आणि ते अक्षरशः वेडेपिसे झाले. त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या परमानंदाचे होते. ते इतके आनंदित झाले की त्यांनी स्वतःच्या गळ्यातील अमूल्य असा मोत्यांचा आणि हिऱ्यांचा हार काढला आणि त्या दासीला बक्षीस म्हणून फेकून दिला. त्यांनी राजवाड्यातील सर्व दासींना भरपूर सोने नाणे दान केले. राजवाड्यात आनंदाचे सनई चौघडे वाजू लागले, नगारे झडू लागले, शहनाईचे गोड सूर हवेत मिसळले. थोड्याच वेळात आणखी आनंदाची बातमी आली की माता कैकेयीला एक अत्यंत तेजस्वी पुत्र झाला आहे. आणि त्याच्या पाठोपाठ बातमी आली की माता सुमित्रेला 2 अत्यंत सुंदर आणि गोड जुळे पुत्र झाले आहेत. अयोध्येत तर जणू आनंदाचा आणि उत्साहाचा महापूर आला होता.
लोक आपापली कामे सोडून रस्त्यावर उतरून नाचू लागले, एकमेकांना मिठी मारू लागले. घराघरांवर गुढ्या आणि तोरणे उभारली गेली, रांगोळ्या काढल्या गेल्या. रस्त्यांवर अत्तराचा, गुलाबाचा आणि चंदनाचा सडा टाकला गेला. संपूर्ण अयोध्या नगरी वधूसारखी सजली होती. स्वर्गातून देवांनी ढगांमागे लपून अयोध्येवर सुगंधी फुलांचा वर्षाव सुरू केला. अप्सरा नाचू लागल्या. गंधर्व आणि किन्नर प्रभूंच्या जन्माची अत्यंत गोड गाणी गाऊ लागले. आकाशातून दुंदुभी वाजू लागल्या. मंडळी, इथे एक अत्यंत गोड कथा सांगितली जाते. जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेव्हा कैलासावर साक्षात भगवान शंकरांना आपल्या आराध्याचे दर्शन घेण्याची प्रचंड ओढ लागली. ते माता पार्वतीला म्हणाले, माझा राम अयोध्येत जन्मला आहे, मला त्याला पाहायला जायचे आहे. महादेवांनी एका सामान्य आणि वृद्ध ज्योतिषाचे रूप घेतले. अंगाला भस्म लावले, हातात पंचांग घेतले आणि ते अयोध्येच्या राजवाऱ्यासमोर आले. माता पार्वती आणि काकभूषुंडी हे त्यांचे शिष्य बनून सोबत आले. राजवाड्याच्या रक्षकांनी त्यांना अडवले. महादेव म्हणाले, मी खूप लांबून आलो आहे, मी भविष्य सांगतो, मला महाराजांच्या बाळांचे भविष्य सांगायचे आहे. दशरथांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी या वृद्ध ज्योतिषाला आत बोलावले. महादेवांनी माता कौसल्येच्या कुशीत असलेल्या छोट्याशा रामाला पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. प्रभू रामही आपल्या या लाडक्या भक्ताला पाहून गोड हसले. महादेवांनी रामाचे पाय धरले आणि दशरथांना म्हणाले, महाराज, तुमचा हा पुत्र साक्षात देव आहे, हा जगाचा उद्धार करेल. असे म्हणून डोळे भरून दर्शन घेऊन महादेव कैलासाला परतले. महाराज दशरथांनी अयोध्येची सर्व तिजोरी प्रजेसाठी खुली केली. जो जो ब्राह्मण, याचक आणि प्रजाजन येईल त्याला तो मागेल ते भरभरून दान दिले गेले. कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. काही दिवसांनी बाळांचा नामकरणाचा अत्यंत भव्य विधी पार पडला. गुरुदेव वसिष्ठांनी ग्रहांची स्थिती पाहून चारही भावांची नावे ठेवली. माता कौसल्येच्या मोठ्या, शांत आणि सावळ्या पुत्राचे नाव ठेवले राम. गुरुदेव म्हणाले, जो संपूर्ण विश्वाला आनंद देतो, ज्याच्या केवळ नावाने मनाला शांती मिळते, तो राम. माता कैकेयीच्या पुत्राचे नाव ठेवले भरत. गुरुदेव म्हणाले, जो जगाचे पोषण आणि भरण करेल, तो भरत. माता सुमित्रेच्या 2 पुत्रांची नावे ठेवली लक्ष्मण आणि शत्रुघ्न. लक्ष्मण म्हणजे जो सर्व शुभ लक्षणांनी युक्त आहे आणि शत्रुघ्न म्हणजे जो शत्रूंचा नाश करणारा आहे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही 4 भावंडे म्हणजे अयोध्येचे 4 प्राणच बनले. जणू काही 4ही वेदच मनुष्य रूप घेऊन अयोध्येत खेळत होते. प्रभू श्रीरामांचे बालपण अतिशय गोड, विलोभनीय आणि लीलांनी भरलेले होते. जेव्हा हे 4ही भाऊ रांगायला लागले तेव्हा राजवाड्याच्या अंगणात जेव्हा छोटूसे रामराय आपल्या बोबड्या बोलांनी आई आई करत रांगायचे तेव्हा कौसल्या माता सर्व जग विसरून जायची. रामाच्या पायात सोन्याचे पैंजण होते आणि कमरेला करगोटा होता. त्यांच्या पायातील पैंजणांचा छुमक छुमक आवाज संपूर्ण राजवाड्यात एक वेगळीच चैतन्य लहर निर्माण करायचा. राम धूळ माखलेल्या अंगाने जेव्हा धावत येऊन महाराज दशरथांच्या मांडीवर बसायचे तेव्हा दशरथांना साक्षात वैकुंठाचे सुख मिळायचे. महाराज दशरथ तर रामाला सोडून एक क्षणही राहू शकत नव्हते. रामाचे छोटेसे बोट धरून ते त्याला चालायला शिकवायचे. कधीकधी राम आकाशातील चंद्र पाहून हट्ट करायचे की आई, मला तो चंद्र खेळायला हवा आहे. तेव्हा माता कौसल्या पाण्यात किंवा आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाची समजूत काढायची. जेव्हा राम थोडे मोठे झाले तेव्हा ते आपल्या भावंडांसोबत शरयू नदीच्या घाटावर खेळायला जायचे. अयोध्येचे लोक रामाला पाहण्यासाठी वेडे व्हायचे. ज्या रस्त्यावरून राम जायचे तिथले लोक कामधंदे सोडून रामाला बघत उभे राहायचे.
अशा अनेक अत्यंत गोड आणि मनाला मोहून टाकणाऱ्या बाललीला प्रभू श्रीरामांनी अयोध्येत केल्या. मंडळी, रामायणाची ही कथा खूप मोठी, अथांग आणि समुद्रासारखी खोल आहे. पण प्रभूंच्या जन्माचा हा प्रसंगच इतका गोड आहे की तो कितीही वेळा ऐकला तरी मन कधीच भरत नाही. ऐकताना असं वाटतं की आयुष्यभर हेच ऐकत राहावं. आजचा हा रामनवमीचा अत्यंत मंगलमय सण आपल्याला काय शिकवतो? तो शिकवतो की जेव्हा जेव्हा जगात, समाजात आणि आपल्या आयुष्यात अन्याय, दुःख, निराशा आणि वाईट विचार वाढतात, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कुठला ना कुठला आशेचा किरण नक्की जन्म घेतो. आपल्याला फक्त धीर धरायचा असतो. आपल्या सर्वांच्या हृदयातही एक राम दडलेला आहे. गरज आहे ती फक्त अज्ञानाचा अंधार दूर करून त्या रामाला जागे करण्याची. सत्य, धर्म, मर्यादा, संयम, आई-वडिलांचा आदर आणि सर्वांवर निस्वार्थ प्रेम, हेच तर श्रीराम आहेत. जर आपण या गुणांचे पालन केले तर आपले जीवनही साक्षात अयोध्येसारखे सुखी आणि समृद्ध होईल. आजच्या या अत्यंत पवित्र दिवशी आपण सर्वांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी लीन होऊन, दोन्ही हात जोडून, डोळे मिटून एवढीच प्रार्थना करूया की, हे प्रभू श्रीराम, जसे तुम्ही अयोध्येत जन्म घेऊन महाराज दशरथ आणि माता कौसल्येचे दुःख दूर केले, तसेच आज आमच्या हृदयातही भक्तीच्या आणि ज्ञानाच्या रूपात जन्म घ्या. आमच्या जीवनातील सर्व अंधार, आजार, गरिबी, दुःख आणि संकटे दूर करा. आमच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर तुमची कृपादृष्टी नेहमी राहू दे. माझ्या लाडक्या श्रोत्यांनो आणि मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही प्रभू श्रीरामांच्या जन्माची अत्यंत सुंदर, विस्तारपूर्वक आणि गोड महाकथा? मला खात्री आहे की ही कथा ऐकताना तुम्ही नक्कीच त्रेतायुगातील अयोध्येत जाऊन आला असाल. प्रभूंच्या बालरूपाचे दर्शन घेऊन तुमचे डोळे भक्तीच्या आनंदाने नक्कीच पाणावले असतील. जर तुम्हाला ही कथा खरंच मनापासून आवडली असेल, जर माझ्या सांगण्याने तुमच्या मनाला थोडी जरी शांती मिळाली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना नक्की व्यक्त करा आणि अत्यंत प्रेमाने आणि मोठ्याने लिहा, जय श्रीराम, जय सियाराम. तुमच्या एका कमेंटमुळे आणि लाईकमुळे मला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा मिळते. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या या सुंदर भक्तिमय कुटुंबाचा हिस्सा झाला नसाल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन कथेचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच ही पवित्र कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना, परिवाराला, नातेवाईकांना आणि व्हॉट्सॲपच्या सर्व ग्रुपवर, फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा. कारण देवाच्या कथेचा प्रचार आणि प्रसार करणे हे सुद्धा एक खूप मोठे पुण्यच आहे. राम नाम पसरवणे हे आपले कर्तव्य आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलमय क्षणी मी तुमची रजा घेते. लवकरच भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत नेहमी हसत रहा, आनंदी रहा, संकटांना न घाबरता सामोरे जा, देवाचे नामस्मरण करत रहा आणि सर्वांवर प्रेम करत रहा. बोलिए सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो सब संतन की जय. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद. राम राम.